नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे तूळ राशींच्या व्यक्तींना जानेवारी 2026 या महिन्यासाठी आता मी मार्गदर्शन करणार आहे. तूळ राशींच्या व्यक्तींना हा महिना उत्साहवर्धक असं म्हणता येईल. अनेक चांगल्या चांगल्या घटना या महिन्यात घडतील आणि त्यांचा उत्साह वाढायला लागेल. आता वाढायला लागलेला उत्साह जो आहे त्याला एक आपण विशिष्ट मार्ग दिला, काही चॅनल आपण त्याला दिला तर त्याचा परिणाम आपल्यावरही चांगला होईल आणि आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांनाही त्याचं शुभफल मिळू शकतं. म्हणून आलेल्या या संधीचा योग्य फायदा तूळ राशींच्या व्यक्तींनी घ्यावा असाच सल्ला मी या ठिकाणी त्यांना देईन. प्रकृतीच्या बाबतीत म्हणाल तर आत्तापर्यंत मनावर असलेलं दडपण जे आहे ते दडपण ह्या महिन्यात हळूहळू कमी व्हायला लागेल. एकदम कमी होईल असं नाही, पण हळूहळू दडपण कमी व्हायला लागेल. पण झालेल्या गोष्टींना विसरून जाऊन त्याचप्रमाणे आता आपल्यासमोर काय आहे त्याचा आपण जास्त विचार करावा की जेणेकरून आपल्याला उत्साह आपला वाढीस लागेल. तूळ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की आपली प्रकृती, शारीरिक प्रकृती आपल्याला चांगलं साथ देत आहे, त्याचा आपण योग्य तो फायदा करून घ्या आणि आपली एनर्जी जी आहे ती एनर्जी योग्य मार्गामध्ये आपण टिकवून ठेवा. उद्योग करणारी जे व्यक्ती आहेत त्यांनी नवनवीन प्रयोग या महिन्यात करायला हरकत नाही. काही वेळेला असं असतं की आपल्याला मनात असतं पण त्यासाठी योग्य वेळ आलेली नसते. पण हा महिना असा आहे की आपल्याला नवीन नवीन परिवर्तन किंवा प्रयोग करण्याची संधी या महिन्यात आपल्याला चालून येईल आणि त्या प्रयोगातून आपल्याला काही शिकायला मिळेल, आपल्याला एक कॉन्फिडन्स वाढेल आणि आपलं नावही होईल. त्यामुळे आपण या महिन्यामध्ये नवीन नवीन संधी आणि प्रयोग करून बघावेत असा सल्ला मी तूळ राशींच्या व्यक्तींना या महिन्यात देत आहे. आध्यात्मिक बाबतीत आपली बैठक चांगली घट्ट होत जाईल. आपलं स्वतःचं जे नामस्मरण, आपलं अधिष्ठान किंवा आपली त्याबद्दलची जी वैचारिक बैठक आहे ती या महिन्यात अतिशय घट्ट होत जाईल आणि आपला विश्वास जो आहे त्यावर दृढ होत जाईल असं याबद्दल दिसून येतं. कामातून मिळणारा आनंद आपल्याला या महिन्यात मिळेल. नोकरी बदलीसाठी या महिन्यात प्रयत्न करू नयेत, कारण या महिन्यात तसं अनुकूल ग्रहमान नाही आहे. वरिष्ठांची मर्जी आपण चांगल्या प्रकारे या महिन्यात संपादन कराल आणि आपल्याला प्रमोशन मिळण्यासाठी आपलं नाव जे आहे ते रेकमेंड आपले सहकारी किंवा आपले जे ज्येष्ठ मंडळी आहेत ते आपलं नाव रेकमेंड करतील. म्हणजे अशाही दृष्टीने आपला उत्साह वाढवणारा हा महिना दिसून येतो. म्हणजे कामाच्या ठिकाणी एक आनंद आणि एक सपोर्टिव्ह आपल्याला असं वातावरण दिसून येत आहे. विवाहेच्छुक जे तरुण तरुणी आहेत ज्यांची लग्न जमलेली आहेत पण काही कारणांनी ते थांबले आहेत तर त्यांनी या महिन्यात त्या गोष्टींना वेग द्यायला हरकत नाही. म्हणजे हॉल बुक करणे, बाकीच्या गोष्टी ठरवणे, दागदागिन्यांची खरेदी करणे, असे जे काय आहेत त्या गोष्टीला या महिन्यामध्ये थोडी चालना द्यावी की म्हणजे आपल्याला याचा फायदा योग्य वेळात घेता येईल. तूळ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्या अमूल्य अशा ज्या काही वस्तू आहेत किंवा मौल्यवान आपल्या ज्या काही वस्तू आहेत, किमती किंवा महागड्या अशा ज्या वस्तू आहेत त्या आपण ह्या महिन्यामध्ये खरेदी करणार आहात. महागड्या वस्तू तर ते खरेदी करताना आपण थोडे सावध राहा, कुठे फसवले जाणार नाही ना याची थोडी काळजी घ्या. तूळ राशीच्या व्यक्तींना मी असंही सांगेन की जी शिक्षण घेणारी मुलं आहेत त्यांनी योग्य सल्ला घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट करू नका. तुमच्या मनात जे काही तुम्ही ठरवलं असेल ते 100% प्रत्येक वेळी योग्यच असेल असं नाही. त्यामुळे आपले ज्येष्ठ, आपले शिक्षक, आपले मार्गदर्शक, आपले गुरु यांचा सल्ला घेतल्याशिवाय किंवा त्यांचा ॲप्रुव्हल घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट आपल्या विचारांनी आणि आपल्या डोक्यांनी करू नका. त्यामध्ये आपण मिसगाईड होण्याची शक्यता दिसून येते. त्यामुळे सल्ला घेऊनच शिक्षण घेत असलेल्या मुलांनी आपली जीवनाची किंवा अभ्यासाची दिशा ठरवावी असा सल्ला मी या ठिकाणी देईन. तूळ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की या महिन्यामध्ये आपल्या कुटुंबाची साथ आपल्याला मिळणार आहे.
या महिन्याच्या पूर्वार्धामध्ये थोड्याशा काही चिंतन करणाऱ्या घटना घडतील. म्हणजे असं का झालं, असं कशामुळे झालं, असं काही वैचारिक आपले तफावत थोडीशी आपल्याला दिसून येईल. पण त्याचा अतिविचार न करता त्याचं योग्य समाधान मिळाल्यावर त्या गोष्टी सोडून द्या. तूळ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगेन की या महिन्यामध्ये उत्पन्न आपलं चांगलं राहणार आहे, आपलं सेविंगसुद्धा चांगलं राहणार आहे आणि ते आपल्या सेविंग्समधून आपल्याला पुढे निश्चितच फायदा होणार आहे. तो होणारा फायदा जो आहे तो फायदा आपण आपल्यापुरता मर्यादित ठेवा. त्याचा गवगवा करू नका. आपल्याला जे काही मिळतं आहे त्याचा गवगवा केला की थोडंसं त्याला एक वाईट छाया दिसून येते. म्हणून त्याचा गवगवा आपल्याला मिळणाऱ्या पैशाचा करू नका, असा सल्ला मी मुद्दाम या ठिकाणी तुम्हाला देत आहे. आपले जे काही कॉम्पिटिटर्स आहेत त्यांच्याकडून सुद्धा या महिन्यात आपल्याला अनुकूल साथ लाभेल. म्हणजे आपण म्हणतो की खेळीमेळीची स्पर्धा, असं जे आपण म्हणतो ती खेळीमेळीची स्पर्धा या महिन्यात तुम्हाला दिसून येईल. तर त्यामध्ये आपणही काही आकस मनात न धरता स्पोर्टिंगली आपणही ते स्वीकारावं. जे कलाकार आहेत त्या कलाकार मंडळींना या महिन्यामध्ये निश्चितपणे वाहवा होईल कलाकारांची आणि त्यांना त्यांच्या कला सादरीकरणासाठी उत्तमोत्तम अशा संधी चालून येतील आणि त्यांचाही उत्साह त्यामध्ये वाढेल. असं विविध प्रकारे उत्साहपूर्वक वातावरण असणारा हा जानेवारी महिना तूळ राशींच्या व्यक्तींना दिसून येतोय. हे होतं तूळ राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.